पॉइंटच्या दिशेने कट करण्याचा नक्कीच प्रयत्न होता किरण याचा. पंच मात्र दंडित करतील. स्वेर चेंडू अवांतर धाव. अवांतर धावेने पाहिलं ना तर या सेमीफायनलच्या मॅचचा सुरुवात होईल. विनंती असेल रोशन याला की पंचांचा निर्णय हा अंतिम राहील. पंचांची वाद घालू नये. नवघर संघ पुन्हा एकदा सज्ज होईल. गोलंदाज तेजस राईट राऊंड विकेट. पंचांच्या उजव्या आष्टीने पहिला चेंडू किरणसाठी. खरो टप्प्याचा चेंडू कार्पेटच्या साहाय्याने खेळून काढलेला क्षेत्ररक्षक आहे तिथे थोडस फंबल नंतर दुसरा क्षेत्ररक्षण आपल्याला फंबल पाहायला मिळाला. प्रज्योत साहिल. नक्कीच 2 धावा पूर्ण होतील. 2 धावेने धावसंख्या वाढेल. धावसंख्या आपण पाहूया मैदानात आहे 3. एक चेंडू अखेर धावसंख्या आहे 3. दुसरा चेंडू पुन्हा तेजस याचा मारा करेल. आपण पाहतोय किरण. कोलडप्प्याचा चेंडू क्रिकेटमधील ब्रह्मास्त्र. पंच मात्र दंडित करतील. अतिरिक्त ओव्हर स्टेप आपल्याला पाहायला मिळते. अतिरिक्त एसटीच्या पुढे जाऊन चेंडू हाताळला पंचांनी मात्र त्याला दंडित केलं. नो चेंडू. फ्री हिटची नामी संधी आणि फलंदाजी मार्गावर फ्री हिटच्या चेंडूसाठी असेल हॅमर फलंदाज. आमच्या पहिलं तर हॅमर फलंदाज आपल्याला पाहायला मिळते भांडरे संघाकडून. अमित प्रथम स्ट्राईक करेल आणि चेंडू मात्र असेल फ्री हिटचा. पहिलं तर एक चेंडू अखेर धावसंख्या आहे 5. फुल टॉच पद्धत शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडू. पंच मात्र दंडित करतील. पुन्हा एकदा नो चेंडू. पुन्हा एकदा फ्री हिटची नामी संधी आपण पाहतो. एक चेंडू अखेर धावसंख्या आहे 6. षटकार. अतिरिक्त धावांनी रन जास्त गेले. सेमीफायनलची मॅच आहे. तेजसला मात्र समजायला हवं होतं की अतिरिक्त धावा या मॅच साठी तरी खर्च नको करायला. फ्री हिटचा चेंडू आम्ही त्याला मात्र समजला नाही. चेंडू मात्र विसावला एष्टे रक्षकाच्या हातात. पाहिलं तर निर्धाव चेंडू. या पद्धतीची गोलंदाजी नक्कीच तेजस याला करावी लागेल. कारण की पाहिलं ना तर भांद्रे या संघाकडून गोलंदाजी मार्गावर असे गोलंदाज आहेत अमित रोहन वगैरे उत्कृष्ट गोलंदाज आहेत. रन कमी खर्च करावे लागतील पण मात्र तेजस याला हे समजून घ्यावं लागेल. चेंडू जाईल सीमा रेखे पार. षटकार. भर पडेल. धावसंख्या होईल 12. दोन चेंडू अखेर. तिसऱ्या चेंडू पुन्हा एकदा तेजसचा मारा करेल अमित. पुन्हा एकदा पंचांचे दोन्ही आज समांतर. स्वेर चेंडू. अवांतर धाव. ह्या अवांतर धावा मात्र नवघर संघाला कुठेतरी अडचणीत आणतील. कारण की मॅच आहे सेमीफायनलची मॅच आपल्याला पाहायला मिळते. चौथा चेंडू पुन्हा एकदा तेजस याचा. पुन्हा एकदा आडव्या बॅटने मारण्याचा प्रयत्न होता. बॅट बॉलचा संपर्क झाला नाही. चेंडू मात्र विसावला एष्टी रक्षकाच्या हातात. पाहिलं तर 4 चेंडू अखेर धावसंख्या आहे 13. अशा पद्धतीची नक्कीच तेजस याला गोलंदाजी करावी लागेल. कारण की समोर बलाढ्य संघ आहे भांद्रे. नवघर संघाला हे समजून घ्यावं लागेल. मात्र ओव्हर पिच पद्धतीचा चेंडू उडवलाय.
जाईल सीमा रेखा पार. कला 30 सेकंडच्या बाहेर दोनच खेळाडू. पुन्हा एकदा केलाय पूल झालाय सक्सेसफुल मॅक्झिमम षटकार डीजे. धन्यवाद डीजे. एक षटकाखेर धाव संख्या धावत पळत पोचती आहे 25 या आकड्यावरती. पाहिलं ना तर खूप 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 महागड शतक आहे नवघर संघासाठी. नवघर संघाला समजून घ्यावं लागेल कारण की ना सेमीफायनलची मॅच आहे. नक्कीच सर्वांना जाणून घ्यावं लागेल. गोलंदाजी मार्क वर्ष जोईल गोलंदाज रोशन. रोशनला आपल्या संघाला जर फायनलच्या मॅच पर्यंत पोहोचवायचं असेल ना तर नक्कीच कुठेतरी धावा या रोखल्या पाहिजेत, धावा या थांबवल्या पाहिजेत. या पद्धतीने पाहिलं ना तर गतीमध्ये केलं परिवर्तन. चेंज ऑफ स्पेस आपल्याला पाहायला मिळाल. नक्कीच एकेरी धाव मिळाली. फुलटॉस चेंडू होता. फायदा मात्र उचलता आला नाही कारण की गतीमध्ये होतं. नक्कीच परिवर्तन आपल्याला पाहायला मिळालं. एकेरी धावेने धावसंख्या वाढली आहे. धावसंख्या झाली आहे 26. पुन्हा एकदा रोशन राईट मोडता विकेट. आता मात्र अमित साठी कोलो टप्प्याचा चेंडू उचललाय. फटक्यात आहे. धन्यवाद डीजे. पुन्हा एकदा रोशन. पुन्हा एकदा चेंज ऑफ पेस. झेल उडाली आहे. झेल मात्र नोमॅन्स लँड मध्ये. झेल मात्र पुन्हा एकदा नोमॅन्स लँड मध्ये. झेल होतीये धरणीला दान. पाहिलं तर 2 धावा नक्कीच पूर्ण होतील. 2 धाव्यावर समाधान मानावं लागेल. 2 धाव्याने धावसंख्या वाढेल. धावसंख्या होईल 34. 3 चेंडू अग्र धावसंख्या आहे 34. चांगल्या पद्धतीची गोलंदाजी करतोय रोशन. पुन्हा एकदा चेंज ऑफ पेस. आता मात्र भिरकावलाय. पूल केलाय. पूल झालाय सक्सेसफुल. ब्युटिफुल षटकार डीजे. धन्यवाद डीजे. या 6 धावेने पाहिलं तर धावसंख्या पुन्हा एकदा धावली आहे. पळाली आहे. धावसंख्या पोचली आहे 40. उर्वरित अजूनही या शतकातले 2 चेंडू बाकी आहेत. पुन्हा एकदा चेंज ऑफ पेस. आता मात्र फटक्यात आहे. वजन. धावा मिळतील अर्धा डझन डीजे. धन्यवाद डीजे. 6 धावेने धावसंख्या पोचली आहे 46. शेवटचा चेंडू रोशनचा राईट राऊंड विकेट. पाण्या करायला मिळत. पुन्हा एकदा भिरकावून दिलाय. चेंडू जाईल खूप 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 लांब. मॅक्झिमम षटकार डीजे.
धन्यवाद डीजे. आपण पाहतोय 11 चेंडू 44 वैयक्तिक धावा अमित याच्या. आपण पाहिल्यानंतर आजच्या दिवसात एक अर्धशतक झाला होता अक्षय या खेळाडूचा अंबारले संघाचा. या टुर्नामेंटची पहिला अर्धशतक त्याने मारलं होतं. नक्कीच एक धाव मिळेल. एक धावावर समाधान मानावं लागेल. पहिले तर अमितच्या बॅटमधून लगातार 2 वेळा षटकारांची हॅट्रिक निघाली आहे. आता मात्र 6 धावा पाहिजेत अर्धशतकासाठी. स्वतःच्या मारण्याचा प्रयत्न होता. बॅटची काढा घेतल्यानंतर चेंडू शरीरावर आदळला. तदनंतर चेंडू आपण पाहतोय फॉलो थ्रो मध्येच राहिला. धाव घेण्याचा प्रयत्न सुद्धा केला नाही. चेंडू आहे निर्धाव आपण पाहतोय. 2 चेंडू अखेर धावसंख्या आहे 53. पुन्हा एकदा तिसरा चेंडू प्रज्योतीचा मारा करेल अमित. सरळ बॅटने घेऊन गेलेला चेंडू क्षेत्ररक्षक आहे. नक्कीच एक धाव मिळेल. एकेरी धावेवर समाधान मानावं लागेल. एकेरी धावेने धावसंख्या वाढेल. धावसंख्या होईल 54. पूर्वार्धाच्या खेळामध्ये पाहिल्यानंतर अजूनही 9 चेंडू बाकी आहेत आणि अमितला अर्धशतकासाठी 5 रन हवी आहेत. चांगल्या पद्धतीचा फटका किरण याचा. अमित नंतर आक्रमकता घेतोय किरण. चेंडू जाईल सीमा रेखे पार चौकार. धन्यवाद डीजे. पुन्हा एकदा प्रज्योत आडवेपेटी मारण्याचा प्रयत्न होता. पंचांचे दोन्ही हात समांतर. याचा अर्थ स्वेर चेंडू वाईट चेंडू अवांतर धाव. अवांतर धावेने धावसंख्या वाढेल. धावसंख्या होईल 59. आडव्या बॅटने भिरकावलाय पूल केलाय. ठरलाय सक्सेसफुल वंडरफुल षटकार. धन्यवाद. आपण पाहिलं ना तर 5 चेंडू खेळ धावसंख्या आहे 65. शेवटचा चेंडू प्रज्योत याचा मारा करेल किरण. बॅटची कडा घेतल्यानंतर यष्टीरक्षक स्वतः झेल खाली. किरणला यावं लागेल मैदानाच्या बाहेर. डीजेला नामी मात्र संधी. धन्यवाद डीजे. गोलंदाजी मार्कवर सज्ज होईल. चौथा आणि हाणामारीचा शतक. आमचे साथी समालोचक रोहित सर म्हणतात शेवटचं शतक हाणामारीचं शतक लगेच छगी नाही तो घर बघी. आपण पाहिलं तर वैयक्तिक 45 धावांवर खेळतोय अमित. अर्धशतकासाठी पाहिल्यानंतर 5 धावांची गरज. अक्षय पंचांचे दोन्ही हात समांतर. स्वेर चेंडू अवांतर धाव. अवांतर धावेने धावसंख्या वाढेल. धावसंख्या आपण पाहिली ना तर मैदानात 66. किरणची जागा सांभाळायला मैदानात आपण पाहतोय फलंदाज रोहन. चेंज ऑफ पेस गतीमध्ये परिवर्तन.
नक्कीच अमित याला काही समजलं नाही. चेंडू चेंडू मात्र गेला यष्टीरक्षकाच्या हातात. चेंडू आहे निर्धाव. पुन्हा एकदा अक्षय, पुन्हा एकदा स्वेर चेंडू. नक्की स्वेर चेंडू अवांतर धाव. आपण पाहिली तर नक्कीच दुसऱ्या धावेचा प्रयत्न असेल अमित याचा. हृदयांच्या त्या सम्राटाने बाळकडू पाजले, गावोगावी नाव फक्त शिवसेनेचे गाजले. हृदयांच्या त्या सम्राटाने बाळकडू पाजले, गावोगावी नाव फक्त शिवसेनेचे गाजले. धर्मवीर नाभाने झुकल्या सर्व गणी विमाना, एक नवा महाराष्ट्र घडवण्या सज्ज पुन्हा शिवसेना. सज्ज पुन्हा शिवसेना, सज्ज पुन्हा शिवसेना, समृद्ध नवा महाराष्ट्र घडवण्या सज्ज पुन्हा शिवसेना, सज्ज पुन्हा शिवसेना. पाहिलं तर दोन चेंडूखेळ धावसंख्या आहे संघाची 68. पाहिलं तर 45 धावांवर 46 धावांवर वैयक्तिक अमितला धावचीच बाद व्हावं लागलं. पंच मात्र दंडित करतील. नो चेंडू. एकूण पाहिलं तर या 3 धावेने धावसंख्येत भर. धावसंख्या वाढेल. धावसंख्या होईल 71. आडव्या बॅटने दिलाय भिरकावून. चेंडू जाईल सीमा रेखा पार. षटकार डीजे. पुन्हा एकदा अक्षय. पंच मात्र दोन्ही हात करतील समांतर. स्वेर चेंडू अवांतर धाव. अवांतर धावेने धावसंख्या वाढेल. धावसंख्या होईल 78. चेंडू मात्र झालेत आतापर्यंत 3. पुन्हा एकदा फुलटॉस पद्धतीचा चेंडू त्याला केलाय फुलटोल. चेंडू जाईल सीमा रेखे पार. फटक्यात आहे वजन. धावा मिळतील अर्धा डझन. डीजे. आव्हान आहे आणि आता मात्र धावा झाल्यात 84 आणि अजूनही 2 चेंडू बाकी आहेत. 2 चेंडू मध्ये जर 4 धावा बनवल्या ना तर भांद्रे संघाचा हाईस रेकॉर्ड होईल. बिग स्कोर आपल्याला पाहायला मिळेल. नक्कीच एक धाव मिळेल. एकेरी धावेवर समाधान मानावं लागेल. एकेरी धावेने धावसंख्या 86 या आकड्यावरती पोहोचेल. 85 आकड्यावर आणि 87 धावांचं असं आव्हान होतं. मोठा बिग स्कोर आपल्याला पाहायला मिळतोय. तो मात्र तोडू शकणार नाहीत. स्वतः रोशन यष्टीरक्षक झेल खाली आणि किरणचा संपलाय खेळ. पूर्वार्धाच्या खेळानंतर आपण उत्तरार्धाच्या खेळामध्ये आवाज ऐकणार आहोत रोहित सर गमरे यांचा.
80 86 की जरूरत, यानी कि हर ओवर में करीबन 21.50 यानी कि करीबन 22 रन बनाना होंगे, करीबन 22 के हिसाब से चलना होगा। अगर यहाँ पे जीतना है तो 22 हर ओवर में बनाने होंगे। क्या होगा देखना होगा। क्रिकेट तो पहली ओवर लेकर गेंदबाजी करेंगे, खुद की पहली, अपने गुटी की पहली और टीम की जानिब से पहली ओवर लेकर अमित धसाड़े, और सामने बल्लेबाज है रोशन जाधव और उनका साथ देंगे प्रज्योत शिर्के। दोनों भी काफी आर्डिटर बल्लेबाज, लेकिन उनके सामने उतना ही तेज तर्रार गेंदबाज अमित। तो देखना होगा किस तरह से बैटल होगा, रोशन वर्सेस अमित, अमित वर्सेस रोशन। व्हाइट एंड राउंड विकेट गेंदबाजी करना पसंद करते हैं, उसी दिशा से गेंदबाजी चालू करेंगे। डी बाटू की जानिब से करीबन 8-7 कदमों का रनअप, हल्के कदमों से इस दफा दौड़ना शुरू किया। इसी के साथ यहाँ पे अंपर क्रॉस किया, विकेट क्रॉस किया। पहली गेंद और भी टाइम की गेंद उठा के गेला, इट्स मैक्सिमम यस। पहली गेंद 6 रनों के लिए, हवा के साथ साथ घटा के संग संग मिले यहाँ पे 6 रन। डीजे बेहतर ओपनिंग इस दफा चलती हुई, फिर से अमित, सामने है रोशन। और इस दफा देखिए क्या गेंद थी, गुडलैंड स्पॉट के ऊपर गिरने के बाद गेंद ने उछाल लिया था, विकेट कीपर ने अपना काम बखूबी निभाया, कोई नुकसान नहीं। तेज तर्रार गेंद, एक तेरी तो एक मेरी, इस तरह का क्रिकेट चालू होता हुआ यहाँ पे चलता हुआ। फिर से अमित, सामने है रोशन, 2 गेंदे 6 रन। 86 की जरूरत है, नहीं कि अभी 80 की जरूरत है। 22 गेंदे और 80 रनों की जरूरत। फिर से और भी टाइप की गेंद वर्टिकल बैट से खेला था, कोई खिलाड़ी मौजूद नहीं, नो मैच में गेंद गिरी जरूर, 1 रन तो मिलेगा। अच्छी फील्डिंग, अच्छा थ्रो, 1 ही रन पे संतुष्ट होना पड़ेगा। इस 1 रन के साथ बढ़ता हुआ स्कोर जा पहुंचा है, स्कोर मोज ऑन 7 रन, लॉस ऑफ 0 विकेट। फर्स्ट ओवर इन प्रोग्रेस, बॉल गोज टू अमित, फेस अगेंस्ट फर्स्ट टाइम इन ओवर प्रोजेक्ट फेस टू अमित। राइट हैंड राउंड विकेट, फिर से सामने है प्रोजेक्ट, शॉर्ट ऑफ लेन गेंद कट कर जाता है पे पॉइंट, और गली के बीच में से निकलती हुई गेंद, 1 रन तो पूरा किया। दूसरी की कोशिश यहाँ पे 2 रन आसानी से पूरे होते हुए, और शायद 2 ही रन पे संतुष्ट होना पड़ेगा। इस 2 के साथ बढ़ता हुआ स्कोर जा पहुंचा है 9 रन, लॉस ऑफ 0 विकेट। पहिली ओव्हर यहाँ पे जारी आहे, पहिलं षटक मार्गस्थी असताना पुन्हा एकदा गोलंदाजी करणार तो म्हणजे अमित, आणि दुसऱ्यांदा षटकामध्ये सामोरं जाणार तो म्हणजे प्रज्योत शिर्के। प्रज्योत शिर्के फेस टू अमित, राइट हैंड राउंड विकेट। इस दफा और पिच गेंद उठा के खेला, ऊंचाई मिली है, लंबाई मिली नहीं है, खिलाड़ी मौजूद है और बेहतरीन कैच लगता हुआ पहिला झटका, झटका झटका। डीजे आमदार भरत शेठ पाहिजे, असा माणूस अनेक पाहिजे, आमदार भरत शेठ पाहिजे, असा माणूस अनेक पाहिजे, आमदार भरत शेठ पाहिजे, असा माणूस अनेक पाहिजे, आमदार भरत शेठ पाहिजे। थैंक यू डीजे, थैंक यू डीजे। इसी के साथ यहाँ पे पहले विकेट का पतन, नए बल्लेबाज आएंगे साहिल, चॉकलेट बॉय ऑफ नवगर। साहिल और साथ देंगे रोशन का, सामना करेंगे अमित का। इस ओवर की कुछ गेंद आना बाकी, सामने अमित तयार। आलेल्या सर्व प्रेक्षकांचे, मान्यवरांचे, तसेच सर्व खेळाडूंचे, त्याचबरोबर युट्यूब लाईव्ह वर मॅजिक मोमेंटच्या वाहिनीतून जे आम्हाला लाईव्ह बघत आहेत त्या सर्व प्रेक्षकांचे सुद्धा मनापासून मी रोहित गमरे हार्दिक स्वागत करतो। देखना होगा इस दफा फिर से अगली गेंद लेकर अमित, सामने है साहिल, साहिल सामना करेंगे अमित का। राइट हैंड राउंड विकेट, करीबन 6-7 को दौड़ना शुरू किया, इसी के साथ अंपायर क्रॉस के विकेट क्रॉस किया। एक गेंद और पिच टाइम की गेंद, लपेट लिया, बेहतरीन शॉट, इट्स अ मैक्सिमम, व्हाट अ शॉट बाय साहिल, कर करे डीजे।
तो 2 सिक्सर दौड़ रहा है, उसमें से एक पहला लगाया था रोशन ने और दूसरा लगाया यहाँ पे साहिल ने, यानी कि स्कोर जा पहुंचा 1 ओवर के खात्मे के साथ। कुल मिला के स्कोर मूव ऑन 15 रन लॉस ऑफ 1 विकेट। पहली ओवर में 15 रन, जहां पे 22 चाहिए थे हर ओवर के हिसाब से अगर चले तो, लेकिन बने हैं 15। तो देखना होगा अगले ओवर में कितने रन आएंगे, क्योंकि नई गेंदबाजी करेंगे जो गेंदबाज है, बॉलर नेम है रोहन। तो इसी के साथ यहाँ पे देखना होगा रोहन खुद की पहले अपने को की पहले और टीम की जानिब से दूसरी ओवर लेकर राइट हैंड ओवर द विकेट, करीबन 15 कदमों से दौड़ना शुरू किया, धीरे धीरे कदमों से अंपायर को क्रॉस विकेट क्रॉस किया। और ये देखिए रिवर्स खेलने के प्रयास में पहली गेंद जाएगी बिंदी, कोई रन नहीं आएगा और किसी भी तरह का नुकसान नहीं होगा। स्कोर रुका है कुल मिला के अभी भी 15। एक शॉट खेलना पसंद करते हैं, लेकिन तेज तर्रार गेंदबाज यहाँ पे रोहन, अच्छे तेज गेंदबाजी करते हैं, आउटस्विंग गेंदें करते हैं तेज में। एक काबिल इस गेंदबाज के पास है। देखना होगा फिर से अगली गेंद लेकर रोहन राइट हैंड ओवर द विकेट, डिबा टू एंड की तरफ से गेंदबाजी करते हुए। सामने है रोशन जादव फेस टू रोहन। अभी भी रुका हुआ स्कोर है 15। 2 गेंदे जो दोनों की दोनों गेंदे यहाँ पे बिंदी आई है, कोई रन नहीं आया है, तो रुका हुआ स्कोर है 15। दूसरी ओवर जारी है, काफी बड़ा लक्ष्य रखा है पहले बल्लेबाजी करते हुए। कुल मिला के 85 रन बने, 86 का लक्ष्य रखा था। इस टूर्नामेंट का सेकंड हाई जो बना था, उस स्कोर में सबसे बड़ा योगदान अगर किसी ने दिया था वो था अमित धसाड़ी, जिन्होंने 46 रनों की पारी खेली थी। क्या बल्लेबाजी की थी, काबिले तारीफ बल्लेबाजी। इस दफा जड़ में क्यों गेंद वर्टिकल बैट से खेलना पसंद किया था, मिड ऑफ से जैसे अमित आएंगे 1 रन पूरा किया और शायद एक ही रन पे संतुष्ट होना पड़ेगा। इस 1 रन के साथ बढ़ता हुआ स्कोर जा पहुंचा है कुल मिला के 16 रन, 16 रन। तो देखना होगा यहाँ पे फिर से राइट हैंड ओवर द विकेट गेंदबाजी करेंगे रोहन। सामने है साहिल। ये देखिए आउट स्विंग गेंद, लेकिन तेज तर्रार गेंद। मैंने कहा था ये गेंदबाज के पास एक काबिले थे। 2 दिनों में इस गेंदबाज ने काफी अच्छी और नफीजुली गेंदबाजी की है। यकीनन अच्छी गेंदबाजी करते हुए फिर से रोहन अपने टीम के लिए राइट हैंड ओवर द विकेट। और इसी के साथ यहाँ पे बेहतरीन शॉट, लेकिन खिलाड़ी मौजूद है, शायद एक ही रन पे संतुष्ट होना पड़ेगा। इस 1 रन के साथ यहाँ पे बढ़ता हुआ स्कोर जा पहुंचा कोई मिला के 17 रन। 17 यानी खतरा। किसके लिए खतरा है, बल्लेबाज रोशन के लिए या फिर गेंदबाज रोहन के लिए, टीम नवगढ़ के लिए या फिर टीम भांदरे के लिए, जय भवानी भांदरे टीम के लिए। यह भी देखना होगा। सामने बल्लेबाज है रोशन, गेंदबाजी करेंगे रोहन, जिन्होंने पूरे 2 दिनों में काफी अच्छी नफीजुली गेंदबाजी अपनी टीम के लिए की है और काफी विकेट भी हासिल किए। तो देखना होगा कौन होगा किसके ऊपर भारी और कौन पिएगा शाम की चाय और खारी। और स्लोअर वन गेंद 17 पे खतरा था, लेकिन इस दफा रिवर्स खेला था, अच्छा शॉट खेला है। गेंद जाएगी बाउंड्री के बाहर, रन मिलेंगे पूरे के पूरे 4। डीजे पतीचा हिंदुत्वाचा एक नर्थ तू तर विनंती आहे तुम्ही स्टेजमध्ये येऊन स्थानापन्न व्हायचं प्लीज। इलेक्ट्रिकल डिपार्टमेंट की शान आन बान शान जिसे कहते हैं वो यहाँ पे आ चुके हैं मेहुल कौर पे, तो उनका भी हार्दिक स्वागत। तो इसी के साथ यहाँ पे देखना होगा स्कोर अभी भी रुका हुआ है कुल मिला के 21 रन हो चुके 2 ओवर के खात्मे के साथ। तो आखिरी तीसरी ओवर में कौन गेंदबाजी करेगा, बॉलर नेम आउट स्विंग गेंद। देखिए बेहतरीन गेंद, बॉलर नेम प्लीज केवल। गेंदबाजी करेंगे केवल यहाँ पे डॉट गेंदे करने में काफी ज्यादा यहाँ पे सफल होते हुए यकीनन।
त्याचबरोबर भांदेरे युवा सेना शाखा प्रमुख नितीन दादा धसाडे इथे आलेले त्यांचे सुद्धा युवा सेना चषक 2025च्या वतीने हार्दिक स्वागत आणि तुम्हाला मानवंदन देताना एक सुंदरशी कॅच पकडलेली आहे बांदर संघाच्या खेळाडूने साहिल बॅक टू दी पेवेलियन लगता हुआ और एक झटका झटका झटका. गावचे ते म्हणजे नितीन दादा धसाडे इथे आलेले आहेत. वेलकम नितीन, प्लीज हैव अ सीट. आपण बसून घ्यायचं प्लीज. इसी के साथ यहाँ पे और एक झटका, नए बल्लेबाज आएंगे यहाँ पे. विनय और इसी के साथ ये 4 रन. डीजे यकीनन कितींदा पाहायला वेरडा दिलं पण आम्हाला नको, कारण आमच्या आवडीचा फक्त क्रिकेट हा क्रिकेटच खेळलं. तो इसी के साथ यहाँ पे ये जड़बे की विकेट लेकिन जाएगी यहाँ पे शायद पैर के बीच में से गुजरती विकेट. व्हाट बॉल बाय केवल. केवल सिर्फ यहाँ पे डॉट करने में हासिल हो रही है, सफल हो रहे हैं. काफी केवल की केवल वाली गेंदबाजी होती हुई. यकीन रुका हुआ स्कोर है कुल मिला के अभी भी 26 रन लॉस ऑफ 2 विकेट. थर्ड वन प्रोग्रेस बॉल गोज टू केवल फेस अगेंस्ट रोशन. रोशन फेस टू केवल. राइट हैंड ओवर द विकेट. डोंट शुरू किया इसी के साथ अंपायर को विकेट क्रॉस किया. ये गेंद काफी ज्यादा खराब गेंद. अंपायर ने कहा इट्स व्हाइट बॉल. एक्स्ट्रा के रूप में 1 रन से बढ़ता हुआ स्कोर जहां पहुंचा है कुल मिला के 27 रन. 27 रन लॉस ऑफ 2 विकेट. इस दफा शॉट ऑफ लेन गेंद लॉन्ग के ऊपर से बेहतरीन शॉट 6 रन के लिए. डीजे पे अगली गेंद लेकर बॉलर नेम पेट्रोल. नए गेंदबाज यहां पे है नीतेश उर्फ पेट्रोल. इस दफा 1 रन से बढ़ता हुआ स्कोर जहां पहुंचा है स्कोर मुजान 35 रन. 35 हो चुके हैं. एक औपचारिकता बाकी रह चुकी है इस मैच में. यकीनन सिर्फ और सिर्फ औपचारिकता बाकी रह चुकी है. फिर से शॉट ऑफ लेन गेंद. यहाँ पे ये गेंद जाएगी डीप स्क्वायर लेग के ऊपर से 6 रनों के लिए. स्क्वायर लेग और फाइन लेग के ऊपर से 6 रन. डीजे छोटा मुलगा आहे, देईल बॉल लगेच. आलेला आहे मॅच बॉल. चला घ्या. और इसी के साथ बेहतरीन शॉट वंस अगेन गोज बिगी 6 आर. डीजे
लवकर घ्यायचा, वेळ घालू नये. अभी 20 ओवर की कुछ गेंद आना बाकी. फिर से रोशन, शॉर्ट ऑफ लेन गेंद, फिर से मैक्सिमम. डीजे रोल बॉल ठेवलेत कुठे? कुठेच्या गाडीमध्ये ठेवलाय बघा. चला, खेळ आलेला आहे. और यहाँ पे हेलीकॉप्टर लेकिन खिलाड़ी मौजूद, एक ही रन मिलेगा. इसी के साथ आखिरी एक गेंद आना बाकी इस इनिंग की. फाइनल में पहली टीम जा चुकी है, जो टीम है अक्षय मेंस पार्लर गोरेगांव, और दूसरी टीम जाएगी भांडरे. कांग्रेचुलेशन भांडरे एंड हार्ड लक. इस टूर्नामेंट के थर्ड प्राइज के हकदार हो चुके हैं टीम नवघर. वेल प्लेड नवघर एंड हार्ड लक. लेकिन कांग्रेचुलेशन टीम भांडरे, वेल प्लेड. अमित धसाडे इस मैच के बदले मैच. अमित धसाडे, प्लीज कम टू द माइक. लवकर यायचंय प्लीज, विनंती आहे.